अहो काय 30 वर्ष लागतात काय किरकोळ कामं करायला? कोणाला सांगताय तुम्ही? 30 वर्ष तुम्ही डॅमची कामं घेऊन सांगताय आम्हाला किरकोळ कामं राहिली. या वर्षी जर काम झालं नाही साहेब, तुम्ही पण राठोड साहेबांना सांगून टाका, आम्ही काय सोडणार नाही. आता बस झाला, आमचं जेवढा अंत बघायचा होता तुम्ही बघितला. ह्या वर्षी किंवा मार्च महिन्यापर्यंत या आर्थिक वर्षामध्ये त्यांना सांगा आमचं कम्प्लिशन करून द्या. A to Z म्हणजे नुसतं काय हे राहिलं ते राहिलं असं नाही. कालव्या सकट म्हणजे तुमच्या भाषेमध्ये पीडीएन सकट. कळलं ना? त्यांना सांगा, त्यांना इन्स्टा नाही तर मी तर राठोड साहेबांना सांगितलं ब्लॅकलिस्टच करा ना. आता काय मेहरबानी करत नाही तुम्ही माझ्यावर, ते करायला पाहिजे तुम्ही. हे कधी करायला पाहिजे होतं. किती सरकारचा पैसा गेला याच्यामध्ये. या अशी कामं घेता, कशाला घेता कामं मग तुम्ही? जर कपॅसिटी नाही तुमची, कामं का घेता? तुम्ही विचार करा, जर कुठल्या रस्त्याला 30 वर्ष लागली असती, गावातल्या लोकांनी राहायचं कसं, मग जगायचं कसं? आता डॅम आहे, एका कोपऱ्यात आहे म्हणून तुम्ही काही करू शकता. कॅपॅसिटी नव्हती, घेऊ नका ना काम. डिपार्टमेंटला सांगून दुसरे बदलले असते आम्ही. मी तर साहेबांना मागे पण बोललो होतो, ब्लॅकलिस्ट करून टाका या लोकांना. यांचे एकदाचीच नाटकं बंद होऊ द्या जिल्ह्यामध्ये. अरे एक डॅमचं काम करत नाही जिल्ह्यात साहेब, हे बाकीच्याचं पण तेच प्रकार आहेत. आता इथून पुढे मी आता घोडक्याला जातोय, तिकडे तुम्ही आहात का नाही मला माहित नाही. जवळपास योगेश, आपण यादी दिली होती ती किती होती? 8 डॅम. आपलं पोखरण वगैरे होतं, इथले पॅरल सगळे आहेत, म्हणजे याच्या मागे मागे वगैरे आहेत, पण ते अजून तुझं ते भडगावचं वगैरे होतं ते पण राहिलंय ना? भडगाव साहेब चालू आहे, पण भडगावला फेडरल लँड एक्विजिशनसाठी पुनर्वसन शेतकऱ्यांचा विरोध नाही. मला माहिती, म्हणून तर मी बोललो की एवढी वर्ष लागायचं काय कारणच नव्हतं. आम्ही 2016 पासून प्रयत्न केला, सगळं माझ्याकडे डॉक्युमेंट्स. तो विषय नाही, आता सगळं संपत आला. आता ते डॉक्युमेंट नंतरसाठी ठेवा, पुढच्या पिढीसाठी. आम्ही लढलो म्हणून.